हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण खूप सुंदर आणि गुणकारी असे डिंकाचे लाडूची रेसिपी इथे घेऊन आलेलो आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। हा एक लाडू अतिशय पौष्टिक आहे आणि खूप खूप उपयोगी आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि जास्त करून महिलांसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। इथे मी 1 चमचा भर मेथी दाणा घेतलेला आहे, तो आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। आता हे लाडू बनवताना वेगवेगळे पदार्थ आपण वापरतो। मेथी आपण भाजून झाल्यानंतर बारीक पावडर करून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्यामध्ये बुडेल एवढं तूप घालून घ्यायचं आहे आणि ही मेथी दाणा जो बारीक पावडर केलेली आहे ते आपल्याला बाजूला ठेवायची साधारण 5 ते 6। यामुळे त्याचा कडवटपणा जो आहे तो कमी होतो आणि लाडू अजिबात कडू होत नाहीत। आता त्यामध्ये आपण घालण्यासाठी भरपूर असे काजू, बदाम, इकडे मी सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बियाही 1-1 चमचा घेतलेल्या आहेत। काही प्रकारे आपण इथे बदामाचाही वापर करणार आहोत। आता सर्वात पहिल्यांदा याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊयात। साधारण इथे 2 चमचे आपण घरचं साजूक तूप आपण इथे घालणार आहोत आणि हे बदाम जे आहेत 3-4 मिनिटं आपण यामध्ये परतून घेणार आहोत। आता बदामामध्ये भरपूर असे प्रोटीन्स आहेत, फायबर आहेत, विटॅमिन ई आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं पचन सुधारतं आणि मेंदू आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं। त्यामुळे आपण बदामाचा वापर इथे करणार आहोत। पूर्वीपासून पारंपरिक रेसिपीजमध्ये सुद्धा डिंकाच्या लाडवामध्ये बदामाचा वापर केलेला आहे आणि हा एकच लाडू सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे, त्यामुळे नक्की बनवून बघा। आता 4 मिनिटं झाल्यानंतर आपण हे बदाम असे काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण काजूही परतून घेणार आहोत। जास्त वेळ न परतता आपण साधारण 3 ते 4 मिनिटं या सर्व वस्तू परतून घ्यायच्या आहेत। आता काजूही आपण यामध्ये घालणार आहोत। आता ह्या काजू आणि बदामाचं जे प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी साधारण 2 वाटी काजू आणि 2 वाटी बदामाचा वापर केलेला आहे। आता काजूही छान आपले तुपामध्ये परतून झालेत, तेही काढून घेऊयात। अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे, नक्की बनवून बघा। आता त्याच कढईमध्ये आपण ह्या 2 ज्या बिया आहेत सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या, तेही आपण भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। त्यामध्ये विटॅमिन ई, बी, मॅग्नेशियम, फायबर्स आहेत आणि हेल्दी फॅट्सही आहेत, त्यामुळे त्याचाही वापर आपण इथे करणार आहोत। 1-1 चमचा मी घेतलेला आहे सूर्यफुलाच्या बी आणि भोपळ्याची बी, तीही आपण काढून घेऊयात। आता सेम कढईमध्ये आपण परत 2 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि बेदाणे आहेत तेही आपण यामध्ये परतून घ्यायचे आहेत। सर्व जे साहित्य आहे थोडं थोडं परतून घेतल्यानंतर हे लाडू जास्त दिवस टिकतात, त्यामुळे आपण हे सर्व साहित्य अशा पद्धतीने परतून घेणार आहोत। आता त्याच सेम कढईमध्ये बेदाणे भाजल्यानंतर खारकीची पूड मी इथे घेतलेली आहे। इथे मी 1/2 किलो खारकीची पूड घेतलेली आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे। 30 खारकीची पूड घेतलेली आहे, त्याच्या ऐवजी तुम्ही खारीक घेऊन बारीक करूनही दळून आणू शकता आणि ती वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे। खारकेचे हे लाडू अतिशय पौष्टिक आहे। खारकेमध्ये खूप जास्त औषधी गुणधर्मामुळे स्नायूंची ताकदही वाढण्यास मदत होते। आता खारीक आपली भाजून झाली आहे, यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत। आता डिंक तळण्यासाठी मी यामध्ये अर्धी वाटी तूप ॲड करते। तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये डिंक घालून घेऊयात। डिंक खाल्ल्याने रोगप्रतिकारक जी शक्ती आहे ती वाढते, सांधेदुखी सुद्धा दूर होते, हाडे सुद्धा मजबूत राहतात आणि पाठदुखी होत नाही, त्यामुळे डिंकाचं सेवन सुद्धा करायलाच हवं। हे सर्व साहित्य आपण लाडवामध्ये घालणार आहोत, त्यामुळे लाडू अर्थातच तेवढेच गुणकारी आणि पौष्टिक होणार आहेत। नक्की बनवून बघा। आता डिंक छान फुललाय, तुम्ही बघू शकता, मस्त झालेला आहे, तोही आपण काढून घेऊयात। आता डिंक मी काढून घेते। आता इथे 4 खोबऱ्याच्या वाट्या मी या पद्धतीने त्याचं साल काढून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साली सकटच वापरलात तरी चालेल। आता अशा पद्धतीने मी किसून घेतलेलं आहे। आता हे जे खोबरं आहे ते सुद्धा आपण साधारण 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत। खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत, फायबर आहे, विटॅमिन आहे, अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे, त्याच्यामुळे वजन कमी करण्यास याचा खूप फायदा होतो।
त्याचप्रमाणे मेंदूचंही आरोग्य चांगलं राहतं, हाडे मजबूत राहतात आणि पचनसुद्धा चांगलं होतं. त्यामुळे खोबऱ्याचाही वापर आपण इथे करणार आहोत. खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्तही आपल्याला परतायचं नाही आहे. अगदी 2 ते 3 मिनटं खोबरं परतून झाल्यानंतर सर्व साहित्य आपण अशा पद्धतीने घेतलेलं आहे. तर हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. त्यामुळे बदाम, काजू, डिंक, सूर्यफुलाच्या बिया आणि बेदाणेसुद्धा आपण मिक्सरमध्ये काढणार आहोत. खोबरंही आपलं छान परतून झालं आहे आणि इथे गुळाचाही वापर आपल्याला करायचा आहे. तर गूळ इथे मी साधारण 2 वाटी घेतलेला आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य अशा पद्धतीने वेगवेगळं बारीक करून घेणार आहोत. इथे बदामाची पावडर झाली आहे, काजूची झाली आहे, डिंकही आपला बारीक झालेला आहे, सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया मी बेदाण्यासकटही बारीक केलेल्या आहे. त्याचबरोबर इथे आपण खारकीची पावडर घालणार आहोत आणि इथे खोबरंही आपण यामध्ये घालणार आहोत. खोबरं साधारण इथे अर्धा किलो आहे. आता हे सर्व जे साहित्य आहे ते आपण हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. तुमच्या घरोघरी सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता. लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही तुम्ही हे लाडू नक्कीच देऊ शकता. आता बाइंडिंगसाठी आपण इथे थोडंसं गव्हाचं पीठ वापरणार आहोत. इथे 1 चमचाभर तुपामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तेही आपण ब्राऊन होईपर्यंत लो फ्लेमवरती परतून घेऊयात. म्हणजेच तुपामध्ये हे छानपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं की लाडू बाइंड व्हायला मदत होते. आता इथे तुम्ही बघू शकता रंगही बदललेला आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि हे गव्हाचं पीठही त्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गव्हाचं पीठही आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही हे लाडू खूप उपयोगी आहेत. सर्वांनीच हे लाडू खाल्ले पाहिजेत. आता तुपामध्ये आपण जी मेथी पावडर आहे ती भिजत घातलेली होती, साधारण इथे 6 तास झालेले आहेत, तीही यामध्ये घालून घेऊयात. गूळ घालून घ्यायचा आहे. खूपच मस्त असे हे लाडू बनतात. ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवलेली आहे. तुम्ही ही जरूर ट्राय करून बघा. गूळ इथे तुम्हाला टेस्ट करून घालायचा. आता सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला हातानेच एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ यामध्ये ॲड करूच शकता. अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण जे आहे ते हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे, त्यामुळे तो मिक्स व्हायला लवकर मदत होते. आता इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. थोडं थोडं करत आपण घालून घेऊयात. अर्धी वाटी तूप घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊयात. आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात. मस्त असे लाडू झालेले आहेत. खूपच छान झालेला आहे हा लाडू आणि पौष्टिक असे हे लाडू तुम्ही नक्की दररोज एक तरी खात चला आणि ह्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त बेनिफिट्स मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त आणि हेल्दी रेसिपी घेऊन.